नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांचा अभ्यास करणार आहोत. मागच्या भागात आपण मूलभूत हक्क अभ्यासलेत. भारतीय राज्यघटनेच्या तिसऱ्या भागामध्ये कलम 12 ते 35च्या दरम्यान मूलभूत हक्कांची मांडणी केलेली आहे. अमेरिकन संघराज्याकडून प्रेरणा घेऊन अंतर्भूत करण्यात आलेले मूलभूत हक्क सद्यस्थितीत हे एकूण 6 प्रकारचे आहेत. त्यामध्ये कलम 14 ते 18 मध्ये समानतेचा हक्क, कलम 19 ते 22 मध्ये स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क, कलम 23 ते 25 मध्ये शोषण आणि पिळवणुकीविरुद्धचा हक्क, कलम 25 ते 28 धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, कलम 29 ते 30 शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्क, कलम 31 हे मालमत्तेच्या हक्कासंबंधी होतं पण ते रद्द करण्यात आलेलं आहे. तर कलम 32 मध्ये घटनात्मक उपाययोजनेचा हक्क सांगितलेला आहे. अशा पद्धतीनं एकूण 6 प्रकारचे मूलभूत हक्क राज्यघटनेनं भारतीय नागरिकांना बहाल केलेले आहे. सुरुवातीला भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य समाविष्ट नव्हती. ज्या वेळी राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्कांची चर्चा झाली त्याचवेळी मूलभूत कर्तव्यांची देखील चर्चा झाली. मात्र राज्यघटनेत ती समाविष्ट केलेली नव्हती. कारण घटनाकारांना हे अपेक्षित होतं की जर आपण मूलभूत हक्क देत आहोत तर नागरिकही जबाबदारीनं वर्तन करतील आणि आपोआपच कर्तव्यांचं पालन होईल. म्हणजेच हक्कांबरोबरच राज्यघटनाकारांना कर्तव्यही अपेक्षित होती. म्हणूनच आपल्या भारतीय राज्यघटनेत कर्तव्यांचा सुरुवातीला म्हणजे 1950 मध्ये समावेश करण्यात आला नाही. पण नंतरच्या काळात नागरिकांना आपल्या कर्तव्याचा विसर पडतो की काय असं चित्र निर्माण झालं. कारण एकीकडे नागरिक हक्कांविषयी जागृत आहेत, अधिकार दिलेले आहेत, त्या हक्कांची अंमलबजावणीसाठी ते प्रचंड सजग आहेत. मात्र त्याच बाजूनं कर्तव्यांबाबत मात्र उदासीनतेचं चित्र होतं. आणि म्हणूनच 1976 मध्ये अंतर्गत आणीबाणीच्या काळात पंतप्रधान इंदिरा गांधी आणि कायदा मंत्री गोखले यांनी मूलभूत कर्तव्य राज्यघटनेत समाविष्ट झाली पाहिजेत या उद्देशानं चर्चा केली. त्यावेळी स्वर्णसिंह समिती या संदर्भात गठीत करण्यात आली. सोव्हिएत रशियाच्या राज्यघटनेचा अभ्यास करून त्यातील कर्तव्यानुसार आपल्या राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला. मित्रांनो, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की सोव्हिएत रशियाच का? तर सोव्हिएत रशियाच्या राज्यघटनेत मूलभूत हक्कांबरोबरच मूलभूत कर्तव्यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. या संदर्भात आपण जगभरातल्या राज्यघटनांचा जर तौलनिक आढावा घेतला तर जपानचा अपवाद वगळता इतर देशांमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश हा करण्यात आलेला नाहीये. आणि म्हणूनच ज्या वेळेला भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्याची वेळ आली त्यावेळेला जपान, सोव्हिएत रशियासारख्या देशांची मूलभूत कर्तव्यांची यादी ही आपल्या पुढे होती. विद्यार्थी मित्रांनो, अर्थात हे आपण लक्षात घ्यायचंय की भारताच्या राज्यघटनेसाठी जगभरातल्या राज्यघटनांचा तुलनात्मक अभ्यास जरी आपण केलेला असला तरी अनेक तत्वांची प्रेरणा दुसऱ्या देशांच्या राज्यघटनांकडून घेतली. पण आपण ही सर्व तत्व तशीच्या तशी स्वीकारलेली नाहीत. आपली परिस्थिती, आपली राजकीय संस्कृती, इतिहास याच्या अनुसरून ही तत्व आपण आपल्या राज्यघटनेसाठी मोल्ड करून घेतलेली आहेत. म्हणजे त्यानुसार ती बदल करून घेतलेली आहेत. हे जसं इतर तत्वांच्या बाबतीत झालं तसंच मूलभूत कर्तव्यांच्या बाबतीत देखील हेच झालं. तुलनात्मक अभ्यास करून आपण आपल्या देशाच्या नागरी आणि राजकीय संस्कृतीला अनुरूप ठरतील अशी मूलभूत कर्तव्य राज्यघटनेत समाविष्ट केली. म्हणजेच 1947 मध्ये ज्या भारतीय राज्यघटनेत फक्त मूलभूत हक्क होते त्याच मूलभूत हक्कांना पाठबळ देण्यासाठी जबाबदार आणि सुजाण नागरिकत्व घडवण्यासाठी 1976 मध्ये, वर्ष नीट लक्षात ठेवायचं, 1976 मध्ये सुवर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले. आणि ही घटना दुरुस्ती होती 42वी. मित्रांनो, बऱ्याच स्पर्धा परीक्षांमध्ये याबाबत काही प्रश्न हे हमखास विचारले जातात. ते म्हणजे
42वी घटनादुरुस्ती कधी झाली, कोणी केली, कलम कोणते, कोणती समिती होती? तर इथे हे विशेषत्वानं आपण लक्षात ठेवायचं आहे की भारतीय राज्यघटनेतील सर्वात मोठी घटनादुरुस्ती ही 42वी होती, जिला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणजे छोटी राज्यघटना असंही ओळखलं जातं. आणि स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार एकूण 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये कलम 51 अंतर्गत करण्यात आला. सुरुवातीला 1976 मध्ये एकूण 10 कर्तव्य समाविष्ट करण्यात आलीत. नंतर ती 11 झालीत. घटनादुरुस्ती झाली आणि 11वं कलम त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलं. 6 जानेवारी 1977 पासून या मूलभूत कर्तव्यांची अंमलबजावणी सुरू झाली. म्हणजेच त्या दिवशी त्याला कायदेशीर वैधानिक असं स्वरूप प्राप्त झालं आणि म्हणूनच 6 जानेवारी हा दिवस कर्तव्य दिन म्हणून साजरा केला जातो. मूलभूत कर्तव्यांची ही प्रस्तावना जर संक्षिप्त स्वरूपात सांगायची तर 26 जानेवारी 1950 मध्ये ज्या वेळेला राज्यघटना अंमलात आली त्यावेळेला फक्त मूलभूत हक्क होते, कर्तव्य समाविष्ट नव्हती. 1976 मध्ये 42वी घटनादुरुस्ती झाली. स्वर्णसिंह समितीच्या शिफारशी लक्षात घेऊन 10 कर्तव्य समाविष्ट करण्यात आले. 1977 मध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झाली. तदनंतर 2002 मध्ये 86वी घटनादुरुस्ती झाली. त्यानुसार 11वं कर्तव्य हे समाविष्ट करण्यात आलं. तर अशा पद्धतीनं आज मितीला एकूण 11 मूलभूत कर्तव्य आपल्या राज्यघटनेत समाविष्ट आहेत. ती 11 कर्तव्य कोणती आहेत याचा आता आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिलं कर्तव्य हे राज्यघटनेशी संबंधित आहे. कारण भारतीय राज्यघटना हा आपला सर्वश्रेष्ठ दस्तावेज आहे. म्हणून संविधानाचं पालन करणं, त्याचे आदर्श, संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणं हे आपलं नागरिक म्हणून पहिलं मूलभूत कर्तव्य आहे. यानंतर दुसरं कर्तव्य सांगतंय की ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचं अनुकरण करणं. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 150 वर्ष आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीत होतो. या काळात स्वातंत्र्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला खूप मोठा लढा द्यावा लागलेला आहे. अनेक हुतात्मे त्यासाठी शहीद झालेले आहेत. या स्वातंत्र्य लढ्यास ज्यामुळे प्रेरणा मिळाली त्या सर्व आदर्शांची जोपासना करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. कारण त्यांच्यामुळे आज आपण स्वतंत्र झालेलो आहोत, स्वतंत्र भारतात आपण वावरत आहोत. यानंतरचं तिसरं कर्तव्य आपण बघणार आहोत की भारताची सार्वभौमता, एकता आणि एकात्मता उन्नत ठेवणं आणि त्याचं संरक्षण करणं. आपल्याला माहिती आहे की सरनाम्यात म्हणजेच घटनेच्या प्रस्तावनेमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की भारत एक सार्वभौम राज्य आहे. म्हणजेच भारतावर अंतर्गत आणि बाह्य असं कोणतंही नियंत्रण असणार नाही. मग ज्यावेळी भारताची सार्वभौमता धोक्यात येणार असेल किंवा एखादं संकट जर राष्ट्रावर येणार असेल तर त्यावेळी ही एकता आणि एकात्मता टिकवणं, सार्वभौमत्वाचं रक्षण करणं ही प्रत्येक भारतीय नागरिकाची मूलभूत जबाबदारी आहे. असं हे तिसरं मूलभूत कर्तव्य आहे. याच संदर्भात चौथं कर्तव्य सांगतंय की देशाचं संरक्षण करणं. आवाहन केलं जाईल त्यावेळेला राष्ट्रीय सेवा बजावणं. म्हणजे ज्या वेळेला देशावर एखादं संकट आलं आणि त्यासाठी आवाहन केलं गेलं की राष्ट्रहितासाठी नागरिकांनी आर्थिक मदत असो किंवा सीमेवर सेवा बजवायची आहे, त्यावेळेला आपल्या देशाच्या संरक्षणासाठी धावून जाणं हे आपलं आद्य कर्तव्य असणार आहे. मित्रांनो, आपल्या देशात प्रचंड प्रमाणात विविधता आहे. मग ती धार्मिक, भाषिक, प्रादेशिक, सांस्कृतिक असे अनेक पैलू त्यामध्ये समाविष्ट आहेत. हे अनेक भेद जरी असले तरी यामुळे
संकुचित वृत्ती निर्माण होऊ शकते आणि म्हणूनच 5व्या कर्तव्यामध्ये नमूद केलंय की धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य आणि बंधुभाव वाढीला लागावा आणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग केला जावा. मित्रांनो, 6वं कर्तव्य आहे आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचं मोल जाणून घेऊन तो जतन करणं. कारण संस्कृती हा असा घटक आहे की जो पिढ्यानपिढ्या प्रवाहित होत असतो आणि म्हणूनच हा विविधतेनं नटलेला समृद्ध वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी तो जतन करणं ही नागरिक म्हणून आपल्या सर्वांची आद्य जबाबदारी आहे. हा संस्कृतीचा जसा वारसा आहे तसाच पर्यावरणाचा देखील समृद्ध वारसा आपल्याला लाभलेला आहे. त्याच संदर्भात हे 7वं कर्तव्य आहे की वने, सरोवरे, नद्या, वन्यजीवसृष्टी यासह सर्व नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करून त्यात सुधारणा करणं आणि वन्य प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगणं. सध्याची पर्यावरणाची स्थिती आणि त्यापुढची आव्हानं बघता शुद्ध नैसर्गिक पर्यावरण हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी आज या कर्तव्याच्या निमित्तानं आपलं सर्व नागरिकांवर आलेली दिसत आहे. यानंतरचं 8वं कर्तव्य आहे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी, सुधारणावाद यांचा विकास करणं. मित्रांनो, विचार करा, या कर्तव्याचा समावेश करण्याची गरज का पडली असेल बरं आपल्या राज्यघटनेत? तर भारताची जनता अजूनही बऱ्याच प्रमाणात अशिक्षित आहे. अंधश्रद्धेचा पगडा अजूनही इथल्या जनमानसावर आहे. पंथ, धर्म, जात यानुसार अनेक अशा चालीरीती आहेत की ज्या विवेकाला बाजूला ठेवून अंधश्रद्धेला खतपाणी देत पाळल्या जातात आणि म्हणूनच विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, शोधक बुद्धी आणि सुधारणेची कास धरणारा दृष्टिकोन जनतेत रुजावा यासाठी हे कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेलं आहे. युरोपीय देशांमध्ये 8व्या शतकात प्रबोधन झालं. प्रयोग करा, प्रयोग करा, झापडं लावून डोळे बंद करून कोणाचंही मत स्वीकारू नका. विज्ञानाच्या, तर्काच्या कसोटीवर आधी ते म्हणणं तपासून पहा आणि मगच ते अंगीकारा, असं सांगणाऱ्या रॉजर बेकननं या प्रबोधनाची पायाभरणी केली. तो पायाभरणी करणारा पहिला समाजसुधारक होता. अर्थात त्याचं हे म्हणणं त्यावेळेला बंड करणारं होतं. त्याला प्रचंड विरोध पण झाला. पण नंतर मात्र हेच तत्व जगाला औद्योगिक क्रांतीकडे घेऊन गेलं. म्हणजेच अंधश्रद्धा सोडून विज्ञानाचा हात धरला म्हणून जगानं औद्योगिक क्रांतीच्या रूपात विकास पाहिला. अगदी असंच या कर्तव्यांच्या अपेक्षित आहे की विज्ञानाचा दृष्टिकोन स्वीकारून विकासाची वाटचाल केली जावी, प्रगती साध्य केली जावी. पुढचं मूलभूत कर्तव्य आहे सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं आणि हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणं. दंगली, जाळपोळ यासारख्या हिंसाचाराच्या घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. ह्या घटना जेव्हा घडतात त्यावेळेला सार्वजनिक मालमत्ता ही धोक्यात येत असते. अशा वेळेला आपल्या कृतीनं कोणत्याही प्रकारे सार्वजनिक मालमत्ता धोक्यात येणार नाही याची काळजी घेत हिंसाचाराचा त्याग करावा आणि सार्वजनिक शांतता टिकवायची आहे हे भान प्रत्येक नागरिकांना ठेवायचंय असं या कर्तव्याचा अर्थ आहे. 10वं कर्तव्य सांगतं की राष्ट्र सातत्यानं उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशा प्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक स्वरूपाच्या सर्व कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादण्यासाठी प्रयत्न करणे. विद्यार्थी मित्रांनो, कोणताही देश हा त्याच्या मानवी संपत्तीच्या आधारे ओळखला जात असतो. म्हणजेच त्या देशातील जनता किती कुशल आहे, बुद्धिमान आहे यावर त्या राष्ट्राची प्रगती अवलंबून असते. म्हणूनच प्रत्येक नागरिकांना वैयक्तिक आणि सामुदायिक स्वरूपाच्या
सर्वच क्षेत्रात असं भरीव योगदान द्यायचं आहे की जेणेकरून आपलं राष्ट्र हे अधिकाधिक विकसित होईल, प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करेल. मित्रांनो, आता सर्वात शेवटचं कर्तव्य जे आपण प्रस्तावनेत पाहिलं की 86व्या घटना दुरुस्तीनुसार 2002 मध्ये 11वं कर्तव्य म्हणून समाविष्ट करण्यात आलेलं आहे. ते कर्तव्य काय आहे ते आपण बघूया. तर यानुसार प्रत्येक पालकाचं कर्तव्य असेल की आपले 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना शिक्षणाची सुविधा त्यांनी उपलब्ध करून द्यावी. म्हणजेच शिक्षणाचा हक्क, राईट टू एज्युकेशन. विकासातील शिक्षणाचं हे महत्त्व बघता शिक्षणाचं प्रमाण वाढवण्यासाठी हे कर्तव्य आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचं दिसतं. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 4A मध्ये कलम 51A अंतर्गत एकूण 11 मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की ही जी काही 11 कर्तव्य दिलेली आहेत, समजा त्यातल्या कुठल्या कर्तव्याचं पालन माझ्याकडून झालंच नाही, माझ्याकडून काही कसूर झाली ते पालन करताना, तर त्याचा परिणाम काय? मला शिक्षा होईल का? तर याचं उत्तर आहे की ही कर्तव्य न्याय कक्षेत येत नाहीत. म्हणजेच ही सर्वस्वी नैतिकदृष्ट्या बंधनकारक आहेत, मात्र कायदेशीररित्या बंधनकारक नाही. आणि हीच प्रमुख टीका मूलभूत कर्तव्यांवर केली जाते की त्यांना न्यायव्यवस्थेचं पाठबळ नाहीये, त्यामुळे ती तेवढ्या प्रभावीपणे अथवा तेवढ्या प्रमाणात पूर्ण होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे कर्तव्यही अस्पष्ट आहेत, संदिग्ध स्वरूपाची आहेत, कर्तव्यांची यादी अपूर्ण आहे. मतदान करणं, कर भरणं यासारखी कर्तव्य या यादीत समाविष्ट करता आली असती, पण ती झालेली नाही आहेत. तसंच कर्तव्यांचं पालन झालं आहे की नाही याचं मोजमाप कसं करायचं याबाबत संदिग्धता आहे. अशा प्रकारे या कर्तव्यांच्या स्वरूपावर जरी टीका केली जात असली तरी नागरिक म्हणून हक्कांच्या बरोबरीनं कर्तव्यांचंही पालन करणं ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत जबाबदारी आहे. हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर आपल्या मोबाईलमध्ये ज्याप्रमाणे इनकमिंग असावं लागतं त्याचप्रमाणे आउटगोईंगही असावं लागतं, तरच त्या मोबाईलचा पुरेपूर वापर होऊ शकतो, अन्यथा तो मोबाईल कामात येत नाही. याच संदर्भात इनकमिंग म्हणजे राज्यघटनेनं आपल्याला दिलेले मूलभूत हक्क आहेत आणि आउटगोईंग म्हणजे त्या मूलभूत हक्कांच्या प्रती एक नागरिक म्हणून आपली जी जबाबदारी आहे ती पार पाडायची आहे, ती म्हणजे मूलभूत कर्तव्य आहेत. चला तर मग प्रत्येकानं आपल्या मूलभूत कर्तव्यांचं एक नागरिक म्हणून जबाबदारीनं पालन करूया. धन्यवाद.